नमस्कार. देशदूतची टीम आली आहे अनकाईच्या किल्ल्यावरती. येवला तालुक्यामध्ये अनकाईचा हा अतिशय प्राचीन असा किल्ला. या किल्ल्यावर तुम्हाला दिसतेय ही सगळी त्याची तटबांधणी आणि मध्ये दिसत आहेत त्या काही गुफा. असं म्हटलं जातं की या जैन गुफा आहेत. साधारण 10-11व्या शतकातील या गुफा आहेत आणि जवळजवळ 12-13 गुफा आहेत. त्याच्यातल्या 5 एका माळ्यावर आहेत आणि 8 दुसऱ्या माळ्यावर आहेत. आणि अगदी वरती किल्ल्यावर गेल्यावर सुद्धा काही 3 गुफा तुम्हाला दिसतात. त्याच्यातलं एक शैव गुफा तुम्हाला दिसते की जिथे एक शिवाचं मंदिर आहे. या ज्या 8 जैन लेण्या आहेत तिथल्या काही लेण्यांमध्ये जैन धर्माचे प्रचारक आणि गुरु जे मानले जातात ते तीर्थंकार शांतीनाथ आणि तीर्थंकार पार्श्वनाथ यांच्या सुद्धा मूर्ती आपल्याला या लेण्यांमध्ये सापडतात. असंही म्हटलं जातं की या किल्ल्यावर अगस्त्य ऋषींचा वास होता आणि प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात फिरत होते तेव्हा अगस्त्य ऋषींना इथे भेटायला म्हणून आले होते, त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून आले होते. आख्यायिका खूप आहेत या किल्ल्याला, इतिहास खूप मोठा आहे. जैन वास्तू आहे तिथं, त्यांची कलाकारी दिसते. अलंकारित असलेल्या या गुफा आहेत. त्याचं सगळं तुम्हाला ते शिल्प, त्या कला या सगळ्या इथे दिसतात. थोड्याशा फेड झालेल्या आहेत, काळानुसार त्या थोड्याशा फिकट झालेल्या आहेत. पण याचा अर्थ असाच आहे की याचं संवर्धन खूप गरजेचं आहे. ही जी तटबांधणी आणि थोडी रंगरंगोटी दिसते ही पर्यटन विभागाने काही पुढाकार घेतला होता आणि त्यावेळेला ही केलेली होती. मात्र त्यानंतर हा किल्ल्याकडे फारसं कोणी लक्ष दिलेलं दिसत नाही. त्या काळात इथे येणाऱ्या सगळ्या टुरिस्टसाठी काही गेस्ट हाऊस पण बांधले होते. अतिथीगृह असे पण इथे पर्यटन विभागाकडनं बांधले गेले होते. पण एक श्रावण महिना सोडला की ज्या महिन्यात इथे गर्दी असते, कारण की वरती शिवाचं मंदिर आहे, अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे, त्याच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात इथे भरपूर गर्दी असते. त्या काळात फक्त पर्यटक तुम्हाला इथे दिसतात. पण इतर वेळेस हे जे अतिथीगृह खालती पायथ्याशी बांधलेले आहे त्यांची अवस्था सुद्धा फारशी चांगली नाही, कारण की त्यांचा मेंटेनन्स काही होत नाही. नाशिकच्या परिसरात अशा असलेल्या ऐतिहासिक वास्तू आणि अशा खूप साऱ्या आख्यायिका असलेल्या, नाशिकला त्याची एक ऐतिहासिक ओळख देणाऱ्या अनकाई सारख्या किल्ल्यासारख्या या वास्तू आहेत. याचं संवर्धन झालं तर मात्र त्याला खऱ्या अर्थाने काहीतरी आपण आयाम देऊ शकतो. हा किल्ला आहे. आता तुम्हाला इथे काही पायऱ्या बांधलेल्या दिसत आहेत, पण पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी सुद्धा खूप पर्यटक इथे येतात, काही हौशी ट्रेकर्स इथे येतात. पण सोयी सुविधा मात्र पाहिजे तशा या किल्ल्यावर नाही. सुरुवात केलेली दिसते पर्यटन विभागाने, मात्र आता अतिशय दुर्लक्षित झालेला असा किल्ला. या किल्ल्यावर म्हणतात की खूप साऱ्या माकडांच्या टोळ्या वास करतायत आणि आता या उन्हाळ्यात येवल्यात तुम्हाला माहिती आहे की खूप सारा पाण्याचा प्रश्न आहे या भागामध्ये. आणि या माकडांच्या टोळ्या ज्या वरती राहतात त्यांना पिण्यासाठी वरती किल्ल्यावरही पाणी नाही. अर्थात असं म्हटलं जातं की किल्ल्यावरती काही तळी आहेत, पाण्याचे काही झरे आहेत, पण मात्र ते पावसाळ्यात ऍक्टिव्ह असतात. आता सध्या काहीही सोय या माकडांसाठी नसल्याने खूप सारी माकडं ही गावात येतात आणि गावात पाण्यासाठी त्यांची भटकंती असते, त्यांचा वावर असतो. अर्थात खालती उतरून आले, त्यांच्या सान्निध्यातनं जंगलांमधनं जर का माकडं ही गावात आली तर त्यांचा होणारा त्रास सुद्धा हा गावकऱ्यांना होत असतो. त्याच्यामुळे नुसतंच किल्ल्याचं संवर्धन नाही तर इथे असलेल्या जे वन्यजीव आहेत त्याचं सुद्धा संवर्धन होणं, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ती पाण्याची व्यवस्था झाली तर मात्र खऱ्या अर्थाने हा परिसर जपला जाईल आणि त्याचं जे सगळं वैशिष्ट्य आहे, त्याचं जे महत्व आहे ते अबाधित राखलं जाईल.